पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने हे प्रथमच सार्वजनिक निवडणूक लढवत आहेत. त्यांचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात असलेला आणि यंदाचा कोंढी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण झाल्यानं तिथं आता भारतीय जनता पार्टीतर्फे पृथ्वीराज माने हे उमेदवार आहेत. या भागामध्ये दिलीप माने यांचं वर्चस्व मानलं जातंय. बँक, साखर कारखाना, शिक्षण संस्था या माध्यमामधून दिलीप माने यांची कार्यकर्त्यांची फळी मोठी आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला सेफ असलेल्या कोंढीमधून उमेदवारी दिली आहे. काही दिवसांपूर्वी दिलीप माने हे भाजपमध्ये आले, त्यामुळे विरोधक नसल्याचं चित्र आहे. परंतु कोंढी जिल्हा परिषद मतदारसंघामधून उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव यांनी मात्र पृथ्वीराज माने यांच्यासमोर आव्हान उभं केले. भारत जाधव यांनी माघार घ्यावी असे अनेक प्रयत्न झाल्याचं चर्चा हे ऐकण्यास मिळाल्यात, परंतु प्रेस्टीज असल्यानं जाधव रिंगणामध्ये ठाम आहेत. दिलीप माने यांची संपूर्ण टीम पृथ्वीराज माने यांच्यासाठी कामाला लागली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी खासदार प्रणिती शिंदे सर्वत्र फिरतानाही दिसत आहेत. त्यांचा प्रचार सुरू आहे. कोंढी जिल्हा परिषद गटात उमेदवार भारत जाधव यांच्यासाठी प्रणिती शिंदे किती फिरणार, किती लक्ष घालणार, यावरून ही निवडणूक एक लक्ष आहे. दिलीप माने यांच्या पृथ्वीराज माने यांना एकतर्फी वाटत असलेल्या विजयासाठी आता भारत जाधव यांच्या आव्हानामुळे आणखी मेहनत घ्यावी लागणार हे मात्र नक्की आहे.